आज फॉर्च्युनेटली सगळे डॉक्टर्स त्या ठिकाणी बसलेले आणि ते जेव्हा बोलतात मला असं नुसतं आणि दिस व्हिज्युअलच खूप मोठी ताकद अनेकांना देऊ शकते की ही सगळं बघा इतके पॉझिटिव्हली हे सगळे बोलतात स्वतःच्या अनुभवाबद्दल दे आर नॉट स्पीकिंग ऑन द कॅन्सर ॲज अकॅडमिक्स हा स्वतःचा अनुभव आहे असं म्हणतात जेव्हा स्वतःवर दिसते तेव्हा माणसाला कळते. डॉक्टर बावडेकरांच्या पुस्तकामध्ये एक सुंदर वाक्य आहे त्यांच्या हातामध्ये हिस्टोपॅथी रिपोर्ट पडला आणि ते त्यांच्या चेंबरमध्येच होते तो हिस्टोपॅथी रिपोर्ट पडला आणि माहिती काय झालं पण ते त्यांच्या खुर्चीच्या ऐवजी पेशंटच्या खुर्चीवर बसले आणि मग एक वाक्य त्यांनी लिहिलेले आज आयुष्यात पहिल्यांदा कळलं की पेशंटच्या खुर्चीवर बसल्यावर कसं वाटते. वी हॅव नेव्हर एक्सपिरियन्स दॅट. नेहमी आपण डॉक्टरच्या भूमिकेत राहतो गाणी वाढींच्या याच्यातनं पण तीच गोष्ट सगळी आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आपल्या सगळ्यांसाठी. फॉर्च्युनेटली कॅन्सरबाबत पण खूप सारा रिसर्च आत्ताही सांगते आणि कदाचित येणाऱ्या दिवसांमध्ये आणखी स्ट्रॉंगली आपल्याला त्या दिशेने जाता येईल. मला वाटतं मागच्या वेळेस मी एका डॉक्टर BM हेगडेंचं एक यूट्यूबवरचं व्याख्यान ते 4 मिनार म्हणून आहे नेटवरती सापडेल 18 मिनिटांचं व्याख्यान फार सुंदर आहे. डॉक्टर BM हेगडे मेडिसिनमध्ये अतिशय मेडिकल फील्डमध्ये रिस्पेक्टेड फिगर आहे. त्यांच्या नावाच्या मागे 10-20 डिग्री आहेत वेगवेगळ्या देशांच्या आणि त्याला काही चॅलेंज नाही करतायत कोणी. तो माणूस असं म्हणतोय की आजची जी मेडिकल सगळं डायग्नोसिस आणि थेरपी आहे ही सगळी आउटडेटेड होणार आहे येणाऱ्या 50 वर्षात. आता जे काय आहे ते सगळं केमिकल बेस्ड आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की 50 वर्षानंतर जे काय होईल ते सगळं एनर्जी बेस्ड होईल. एनर्जी बेस्ड डायग्नोसिस आणि एनर्जी बेस्ड थेरपी असो. मला वाटतं त्याची सुरुवात आता कुठेतरी अशा प्रकारे होताना दिसते आपल्याला थोड्या पद्धतीने. या कॅन्सर रोखण्यामध्ये या त्यांनी आता 2008चा एक रिसर्च दिलेला आहे. आतापर्यंत हेरिडिटरी जसं एक म्हणतोय आपण फॅक्टर डीन ऑर्निशने जे आता रिसर्च केलंय त्यात त्यांनी हे पाहिले 2008च्या याच्यातले त्याचे एक वर्षभर केलेल्या प्रयोगाचे रिसर्च. डीन ऑर्निश तो डॉक्टर जगातला पहिला की ज्यांनी हार्ट अटॅकमध्ये बायपास अँजिओप्लास्टी शिवाय रिव्हर्सल पॉसिबल आहे केवळ लाईफस्टाईल बदलून हे जगात पहिल्यांदा सिद्ध केलं PET स्कॅन करून. त्यांनी आता कॅन्सरवरती काम करायला सुरुवात केली आणि त्याचा रिसर्च पेपर 2008चा ते हे सांगतो की केवळ लाईफस्टाईल बदलून वर्षभरामध्ये असं आढळलं त्यांना की कार्सिनोजेनिक जीन्स जे आहेत त्यांची ऍक्टिव्हिटी सप्रेस झालेली आहे ॲट द एंड ऑफ 1 इयर आणि जे कॅन्सर अँटी कॅन्सर जीन आहे ते जास्त ऍक्टिव्हेट झालेले आहे केवळ लाईफस्टाईल बदलून. मला साधं लॉजिक या ठिकाणी असं वाटते की एखादं बी आहे आंब्याचं असेल कशाचं असेल त्याचा वृक्ष होणार की नाही हे कसं समजू शकेल. ते चांगल्या काळ्या मातीमध्ये लावलं त्याची खूप काळजी घेतली आपण खत पाणी दिलं तर त्याचा वृक्ष होईल. तेच बी जर आपण खडकावरती लावलं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर कदाचित त्याचा वृक्ष होणार नाही. झालं तरी छोटंसं झाड होईल किंवा कदाचित उगवणारच नाही. आय थिंक दॅट इज व्हॉट वी कॅन डू फॉर द हेरिडिटरी. अदरवाईज पण हेरिडिटरी आपल्या हातात काही नाही आहे. त्यामुळे आपल्या हातात फक्त एवढंच असेल की याला खत पाणी द्यायचं नाही आणि याला खडकावरती उन्हामध्ये बिलकुल काय म्हणून शिक्षा करायचं उभं करायचं ते केलं तर कदाचित डेफिनेटली म्हणजे माहिती नाही पण कदाचित पुढे ते सिद्ध होईल आणखी जास्त प्रयोगांनी की हेरिडिटरी फॅक्टर्स ऑल्सो वी कॅन चेंज. बजे मॅडम त्या संबंधात मी बोलीनच पाहिजे 2 गोष्टी. जसं डॉक्टर वैशाली म्हणाले तसं मी पण ठरवलं 2दा किमोथेरपी घेतली 2दा केस गेले पुन्हा आले दुसऱ्यांदा आले तर ते पांढरे आले. पण असं कोणी म्हटलं की मी चांगलं राहायचं नाही किंवा चांगलं सगळ्या माझ्या मैत्रिणी पण मला चिडवत होतात कारण तुझं दुसऱ्यांदा कॅन्सर झाल्यापासून तू छान साड्या नेसायला लागली मॅचिंग कानातलं आणि गळ्यातलं पण असं कुठे लिहिलेलं आहे का की तुम्ही घालू नये. ओव्हर ड्रेस नाही करू पण चांगलं केलं तर आपल्याला स्वतःला चांगलं वाटतं आणि दुसऱ्या पाहणाऱ्यालाही छान वाटतं. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा किमोथेरपी घ्यायची ती मी टाटामध्ये राहायची तर तेव्हा मी ठरवलं 2 छान ड्रेसेस घेऊन आले. मी म्हणाली तसं मी पहिल्यांदा सलवार कमीज खूप वर्षभराने घातलं खूप वर्षांनी घातलं. तर तो गार्ड मला म्हणायचं मॅडम आप किसके साथ आए आपका पेशंट कौन है. मैं ही पेशंट हूँ हा पेशंट आहे. मी छान नवे सलवार कमीज घालून द्यायची गॉगल लावून द्यायची. सो नो बडी स्टॉप्स यू फ्रॉम डुईंग दिस. इन्स्टेड ऑफ दॅट यू फील वेल इन युअर सेल्फ. खूप ओव्हरस्पेंड तर करायची गरज नाही आहे पण चांगलं राहिलं तर आपल्याला छान वाटतं. आज माझ्या एका हाताला सूजन आलेली आहे ते कॅन्सरमुळे. पुष्कळ पेशंट आले याच्यात क्या हुआ मॅडम. आता ज्यांना मी ओळखत नाही त्यांना मला आउट ऑफ द वे जाऊन सांगायची काही गरज नाही आहे पण ठीक आहे कोई ऑपरेशन हुआ था मलाही नाही ते झालेलं आहे पण दॅट डझंट स्टॉप मी फ्रॉम वर्किंग. आय नो माय लिमिटेशन की कुठपर्यंत मी जायला पाहिजे कुठपर्यंत माझ्याच्याने काम होईल नाही होणार. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं मी किती नशिबान आहे आज मी जिवंत आहे. दोन्ही डोळ्यांनी मला दिसतंय मी पायाने चालू शकते हाताने काम करू शकते आणि सगळ्यात म्हणजे माझं डोकं काम करत आहे. जरी आम्ही पोस्ट मेनोपॉज सगळ्या असलो तरी डोकं काम करत आहे. द डे आय फील की आय कॅनॉट वर्क आय विल स्टॉप प्रॅक्टिसिंग. आणि मी पेशंटचं कुठल्याही केअर ही रिस्कमध्ये टाकू इच्छित नाही.
हा एक पॉईंट. दुसरा पॉईंट म्हणजे तुम्हाला असं वाटत तसे सगळे डॉक्टर लोक की हिंमतवान नसतात. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी खूप घाबरतात आमच्यापासून. जेव्हा जेव्हा आमचा सेमिनार होतो तेव्हा तुम्ही पॅप स्मिअर हा शब्द ऐकला असेल. गर्भाशयाच्या तोंडाचा आम्ही स्मिअर टेस्ट करतो. ते नुसते असे सेल्स काढतो आणि तपासायला काढतो. ते सुद्धा नाही करत. आणि मी प्रश्न विचारला की का नाही करत, तर भीती वाटते. म्हणजे भीती ही की तपासायला गेलो आणि खरंच कॅन्सर निघालं नको आणि दुखेल. मॅमोग्राफी दुखेल. आता मॅमोग्राफी हे ब्रेस्टचं एक्सरे आहे, दुखणारच पण काही सेकंदासाठी ना. तर तुम्हाला न दुखायला पाहिजे अशी मॅमोग्राफी करायची का, की ज्याच्यामध्ये काही रिपोर्ट तुम्हाला व्यवस्थित कळणारच नाही का, ती व्यवस्थित असायला पाहिजे पण ती काही सेकंड फक्त तुम्हाला दुखेल. पण तुम्ही सगळे जाणकार आहात, हुशार आहात, त्यातले एक्सपर्ट आहात, पण तरीसुद्धा तुम्ही जर मला म्हणाले की नाही मॅमोग्राफी खूप पेनफुल असते, मी जाणार नाही, स्मिअर टेस्ट पण मला पेनफुल वाटते आणि कॅन्सर निघालं तर काय होईल. म्हणजे आमच्या प्रत्येक CNA-मध्ये म्हणून हा प्रश्न विचारते की आज आपण डिस्कस करतोय, मला सांगा आपल्या कलिगमध्ये किती बायकांनी ही टेस्ट केलेली आहे आणि हे करणं जरुरी नाही आहे का. तर हे तुम्ही असं नका समजू की डॉक्टर लोक पण म्हणजे त्या पण तेवढ्याच घाबरतात. पण मला पण खूप घाबरतात माझ्या मैत्रिणी, कारण ही आली की सारखा तोच विषय काढेल आणि मग विचारेल तुम्ही घ्या. मी किती वेळा ते त्यांना गिफ्ट म्हणून अशी देते की ह्या डॉक्टरकडे मॅमोग्राफी त्या डिस्काउंट रेटमध्ये आहे. एक वर्षभर प्रत्येक महिन्यापर्यंत त्यांनी डेट दिलेली आहे, तुम्हाला मी गिफ्ट देते आहे, हे तुम्ही जाऊन मॅमोग्राफी करा आणि ही माझ्याकडनं सगळ्यात चांगली गिफ्ट असं समजा. मी साडी आणि सलवार कमीज आणि दागिने देण्यामध्ये मला काहीही महत्त्व त्याचं वाटत नाही. हा दुसरा पॉईंट झाला. आता हे जेनेटिक जे म्हटलं की हो माझ्या मुलीला एक झालं होतं आणि ती आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यात यंग होती, 26 वर्षाची. म्हणजे आम्हाला कल्पनाही नव्हती की तिला असं कधी होईल. आमच्या घरी खूप झालं, म्हणजे माझ्या आजोळून बहुतेक आलं असावं बाबांकडनं. तर आम्ही 12वी, माझी मुलगी 13वी, अजून 1-2 जणींना झालं असं खूप लोकांना झालेलं आहे. पण तिला जेव्हा झालं तर तेव्हा ती खरंच खूप बोल्ड होती. अच्छा गाठ आहे का आई, बरं चल बायोप्सी करू आपण. बायोप्सी केली, सोनोग्राफी केली, मॅमोग्राफी केली, बायोप्सी केली. ती कामाला निघून गेली, संध्याकाळी आली म्हणजे आई रिपोर्ट काय. म्हणजे माझ्यात हिंमतच नव्हती, त्या डॉक्टरांना हिंमत नव्हती मला सांगायची आणि मला हिंमत होत नव्हती तिला सांगायची की तिचाही ब्रेस्ट कॅन्सर निघाला. काही नाही, त्याच्या कॅन्सर निघाला तर मग सांग पुढे काय करायचं, तू प्लॅन करून ठेवलंच असेल. आम्ही गेलो, दुसऱ्या दिवशी गेलो, तिसऱ्या दिवशी आम्ही टाटामध्ये बुकिंग केलं, तिला घेऊन गेलो. पण सगळ्यात महत्त्वाचं मला सांगणं म्हणजे आम्ही खरंच खूप नशिबान होतो. आम्हाला कॅन्सरबद्दल जितकं आम्हाला टोमणे नाही ऐकावं लागले तितकं ऐकावं लागले की हिचं लग्नाच्या आधीच हिला गाठ असेल आणि ही मुद्दाम हिला हिचं लग्न करून गेलं असेल आणि हिला खपवली असेल, हे शब्द आम्ही ऐकले. म्हणजे आम्ही म्हटलं आम्ही शिकलेले आहोत, आम्हाला तिचं आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात खमक्या आणि सगळ्यात हिंमतवान होती ही पेशवे फॅमिली. म्हणजे हॅट्स ऑफ टू यू आणि हॅट्स ऑफ टू बाळासाहेब. म्हणजे तिचे सासरे ते म्हणाले मी कोणाचं ऐकणार नाही, मला माहिती आहे ही फॅमिली कशी आहे, हे उद्या माझ्या मुलाबरोबरही घडू शकलं असतं, मग काय केलं असतं तुम्ही. हे ज्याच्या त्याच्या नशिबाचा प्रश्न आहे. आज तिला झालेला आहे पण म्हणून काही उद्या मरणार आहे असं नाही. ती हिंमतवाली आहे, तिच्या आईकडनं तिने हिंमत घेतली आणि आपण सगळे वी विल गो अहेड विथ द ट्रीटमेंट. आणि ह्याच्या पलीकडे कोणीही काहीही बोललेलं मला खपायचं नाही आणि मला चालायचं नाही. हे ते जितक्या गंभीरपणे उभे राहून ते बोलले आणि तिच्या नवऱ्याने ॲक्सेप्ट केलं, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि ती खरंच नशिबाने. म्हणजे त्या दोघांनी तर म्हटलं की तुझी केमोथेरपीच्या 12 सायकलमध्ये एखादी सायकल आम्ही घेऊन चालेल का, आम्ही घेतलं तर तुझं दुःख कमी होईल का. अशी जगात किती माणसं असतात. म्हणजे आपण सर्वांनी आपली विचारसरणी बदलावी. आमच्याच फॅमिलीमध्ये अजून एक आहे माझ्या भाचीचा मुलगा, तर त्या मुलाने ते बायकोला डिवोर्स दिला. कारण काय तर तिच्या युटरसमध्ये गाठ होती, कॅन्सरची नव्हती बरं, तर हिने लग्नाच्या आधीपासून ही गाठ असेल म्हणून त्या कारणावरनं त्याने तिला डिवोर्स दिला. हे उद्या तुमच्या माझ्या कोणाबरोबरही घडू शकतं, आपल्या फॅमिलीमध्ये घडू शकतं, आपल्या मुलांबरोबरही घडू शकतं. त्याच्यामुळे ह्या ना त्या कारणावर खूप विचार करावा असं मेजर डिसिजन घ्यायच्या आधी. आणि जेनेटिक आहे ना, आता आम्ही आमच्या घरी 35 लोकांना आम्ही खूप लाईटली घेतो. माझी जीन टेस्टिंग केलं आणि माझा रिपोर्ट आला अश्केनाझी ज्यूज आणि युअर जीन्स आर मॅचिंग विथ द रोमन जीन्स. मला सगळे वा तू काय म्हणजे हे ज्यूज केव्हा तरी कोकणाच्या बेल्टमध्ये आले आणि त्यांचे डिसेंडेंट आम्ही आहोत. आता म्हणे तुझे घारे डोळे तू कोकण असतात, दोन्हीकडनं कोकण असतात, वैद्य आणि त्याची वैद्य. पण कुठेतरी आपली फॅमिली आपण ज्यूजशी कनेक्टेड आहोत, तर आम्ही हसलो. आता त्याला काहीच करू शकत नाही, जीन्स तुम्ही बदलू शकत नाही. मी माझे जीन्स माझ्या मुलीला दिले तेव्हा खरंच खूप वाईट वाटलं की म्हटलं मी तुला काय दिलं तर मी म्हणजे आईने मुलीला काय द्यायचं असतं. पण ती म्हणाली तू कशाला घाबरते, तू मला हे जीन्स दिले आहेत, दिस इज फॉल्टी जीन राका म्हणजे म्हणतो अग्री, पण तू मला त्याच्यासोबत फायटिंग जीन्स पण दिले
आणि लाईक यू तर त्याच्यापासून घाबरून नाही जायचं. पण सगळ्यात माझ्या लक्षात आलं की आपल्याला जेव्हा होतं त्याच्यापेक्षा जास्त आपल्या मुलांना जेव्हा होतं तर तेव्हा त्यांचा त्रास नाही सहन होता आपल्याला. पण आता हे झालं तर त्याला पुष्कळ वर्ष झाली आम्ही दोघी अजून छान आहोत, ठणठणीत आहोत आणि दोघी ॲक्टिव्ह आहोत. ॲक्च्युली पहिल्यांदा जेव्हा मला कळलं की आपल्याला कॅन्सर आहे तेव्हा मी माझ्या वडिलांना भेटायला गेले आणि तिथून आणखी स्ट्रॉंग होऊन परत आले आणि मग मागे वळून पाहिलं. मग मला गरज नाही पडली. एकूणच मला असं वाटते कॅन्सर सारखा आजार जो आहे तो माणसाला विचार करायला भाग पडतो आणि आयुष्य बदलण्याची ताकद कॅन्सरमध्ये नक्कीच आहे. त्यामुळे आलेल्या संकटाचं असं म्हणतो ना की संकटाचं संधीमध्ये रूपांतर करणं म्हणजे या सगळ्यांच्या उदाहरणांना आपल्याला दिसतं आणि ह्या पॉझिटिव्हली या सगळ्यांनी हा घेतलेला आहे. मला असं वाटतं की ह्या गोष्टी गावोगाव घडाव्या अशा प्रकारे ओपनली जरा. कारण सगळ्यात मोठी अडचण ही असते की इतरांना कळू नये याचाच खूप मोठा ताण असतो. त्या ताणातनं एकदा कमी झालं तर मला असं वाटते दॅट कॅन ॲक्ट ॲज अ थेरपी ऑल्सो. ओपनली असं बोलणं ही पण थेरपीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरू शकते. त्यामुळे हे गावोगाव अशा प्रकारचे फोरम खरं सुरू व्हावे, लोकांनी ओपनली बोलायला सुरुवात करावी आणि त्याचा नक्कीच परिणाम होतो. शेवटचे 5-7 मिनिटं मी ऑडियन्ससाठी ओपन करतोय. ऑडियन्समधनं जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, फीडबॅक असेल तर आपण करूया. मागच्या वेळेस केलं तसं पण कोणी पण यांना काही विचारायचं असेल तर डेफिनेटली. एकच मला वाटतं माझं पीस ऑफ इन्फॉर्मेशन एक HPV वॅक्सिन अवेलेबल आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन. हे वॅक्सिन 35 वर्षाखालच्या सगळ्या बायकांनी घ्यायला पाहिजे. गर्भाशयाचा युटरसचा जो कॅन्सर होतो त्याचं हे प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन बाजारात अवेलेबल आहे. बोला, तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. शरयू रानडे. मला 2000 तुम्ही बसून बोला. बोला ना, बसून बोला. बसून बोलताय. 2009 मध्ये कॅन्सर झाला. कॅन्सर बरा झाला पण माझा लठ्ठपणा खूपच वाढला. तर त्या ह्याच्यासाठी त्याच्यामुळे हातपाय दुखणं, अनइझी वाटणं हे प्रकार मला खूप जाणवले. माझं आधी इतकं वजन नव्हतं पण जेव्हा आजूबाजूला कळलं की किमोथेरपीने वजन एकदम कमी होतं त्याचा एक प्रकारचा मला आनंदही झाला. म्हटलं चला कॅन्सर झाला आहे पण वजन तर कमी होईल आपलं. पण ते भलतंच झालं. किमोथेरपी मी याचा अर्थ असाच घेतला की किलो से मोटापा बढ़ाओ हाच प्रकार माझ्या आयुष्यात आला. तर आता त्याच्यावर आपण कृपया उपाय सांगावा की हा लठ्ठपणा माझा कशाने कमी होईल. मला आपण आधी प्रश्न ऐकून घेऊ जरा आणि नंतर मग उत्तर देऊ. काहींचे वैयक्तिक देता येते, काहींचे अलग असं. आणखी प्रश्न इकडे समोर विचारायचे, समोर या ताईंना विचारायचं. बोलू? हां, हॅलो, मी सुनंदा भाकरे, मिथिलेश भाकरेची आई आहे. मी तुमचे स्टुडंट. अच्छा, मिथिलेशची आहे. मिथिलेशची आई आहे. सुरुवातीला मिथिलेश यांनी परिचय दिला. ओरॅकल सोडून जो इकडे आला 6 लाखाचं पॅकेज सोडून, हो, त्याची आई आहे मी. तर मला आपण सगळ्यांना दिसेल त्याच्याबद्दल काही वॅक्सिन आहे का हे विचार. वॅक्सिन. कॅन्सरचं हो प्रिकॉशन्स म्हणून काही वॅक्सिन वगैरे आहे अच्छा, ठीक आहे. इंजेक्शन म्हणा किंवा असं काही ड्रॉप्स वगैरे तसे. हां, तेच एक औषधच आहे. HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन हे एकच वॅक्सिन अवेलेबल आहे आणि हे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर सर्विक्स प्रिव्हेंट करतं. बाकी कॅन्सरवर हे इफेक्ट
करत नाही. आणि मग हे काय एकदाच घ्यायचं की नाही, हे 3 वेळा घ्यायचं असतं. पहिल्या महिन्यात, मग 2 महिन्यांनी आणि मग 6व्या महिन्यात. अजून कोणाला प्रश्न विचारतात? एकदा प्रश्न येऊन जाऊया, मग आपण उत्तर देऊ. एकच मी क्लिअर करू इच्छिते की हे वॅक्सिन फार्मसीमध्ये नाही मिळत आणि कारण हे तुम्हाला डॉक्टरशी जाऊन कन्सल्ट करावं लागतं, त्यामुळे युजली डॉक्टरच ठेवतात हे. कारण फॉलोअप ठेवतो आम्ही, डेट्स लिहून देतो त्यांना आणि त्याची जनरली काही रिॲक्शन होत नाही, पण काही झाली तर ती जबाबदारी आम्ही घेतो, म्हणून हे डॉक्टरकडेच मिळतं. हे फार्मसीमध्ये तुम्हाला तसंही आजकाल विदाउट प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज यांना फार्मसीने पुष्कळच कमी केलेलं आहे. आता ते बंद केलेली चांगलीच गोष्ट झाली आहे, पण हे डॉक्टरशी कन्सल्ट करून मग तुम्ही घ्यायचं. ठीक. अजून कोणाला विचारायचं काय? प्रश्न असेल, फीडबॅक असेल, काय वाटलं तुम्हाला या सगळ्या कार्यक्रमामधनं? म्हणजे दोन्ही आवडेल आम्हाला समजून घ्यायला. गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबद्दल मला एक सांगावं असं वाटतं, कारण नेहमी आपण डॉक्टरकडे फार उशिरा जातो आणि हे बरेचसे कॅन्सर्स ते उशिरा गेल्यानंतर जेव्हा त्याचे हे दिसायला लागतात, चिन्ह दिसायला लागतात, लक्षणं दिसायला लागतात, तेव्हा फारच म्हणजे बरीच वेळ निघून गेलेली असते. तर गर्भाशय मुखाचा कर्करोगही त्याला अपवाद नाही, पण रेग्युलर चेकअप आम्ही आता मोफत हे कॅम्प्स देतो, पण तिथे जर बायांनी दाखवलं व्यवस्थित तर जास्त चांगलं होईल, कारण असं बाहेरून दिसण्याजोगंही काही त्यात नाही आहे. जेव्हा त्रास होतो, ब्लिडिंग होतं किंवा अजून काही होतं किंवा पांढरं पाणी जातं असं जेव्हा म्हणतात, तर तो खूप पसरलेला असतो. तो निदान मोफत जेव्हा आम्ही कॅम्प घेतो तेव्हा तरी अगदी व्यवस्थितपणे दाखवावं, नाही तर त्या फारच लाजतात. ते करू नये अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. अगदी कुणीही असो, म्हणजे चांगल्या घरातले असो की कुठल्याही याच्यात असो, त्यांनी ते एकदा तपासून घ्यावं. किंवा इतर वेळेलाही जेव्हा जातात डॉक्टरांकडे तर गायनिक चेकअप असताना तर होतं, पण बाकीच्या ठिकाणी शक्यतो एखाद्या वेळेला काहीतरी गोष्टी म्हणजे काहीतरी तपासायला गेल्यानंतर तेही तुमच्याकडे होतं का वगैरे ते विचारून ते करून घेतलेलं जास्ती बरं आहे. कारण त्यात फार लवकर कळतच नाही काही, म्हणजे एक्सटर्नल काहीच दिसत नाही, काही नाही. जेव्हा ब्लिडिंग होते तेव्हा सगळीकडे पसरलेलं असतं, मग तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. मग जाते ते 6 महिन्यात 2 वर्षात चाललं जातं, मग तेच आपल्या डोक्यात भिनलेलं असतं की कॅन्सरमुळे आपण लवकर मरतो म्हणून. ठीक. थँक्यू. प्रशांत. नमस्कार मॅडम, मी डॉक्टर प्रशांत. मी थोडासा या आतापर्यंत आपण थोड्या टेक्निकल गोष्टी समोर मांडल्या आहेत. आम्ही जवळपास सरांनी जेव्हापासून हा कार्यक्रम अशा आणि सरांच्या संपर्कात आलो तेव्हापासून जवळपास साधे आम्ही अगदी PG न करता काही डॉक्टर जवळपास 15 डॉक्टर सरां म्हणजे आम्ही टीम मिळून काम करताना सरांनी जे पुस्तक सांगितले मगाशी, जवळपास त्या पुस्तकाचा बराच अभ्यास झाला आणि त्यात आम्हाला बरेचदा जो होस्ट फॅक्टर आहे तो खूप कमी वयात शिकायला मिळाला. आणि तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी तुम्ही आता मगाशी अर्थाच्या शोधात तुम्ही जसं सांगितलं दाने मॅडमनी, तर आम्हाला पेशंटमध्ये असं बरेचदा दिसलं की टेक्निकली आपण बघू शकतो, पण आम्हाला विचारांची हार्मोनी किंवा आयुष्यात अशा काही घटना किंवा काही इमोशन्स आपल्या ब्रेक होतात आहेत का, किंवा आम्हाला पेशंटमध्ये असे ऑब्झर्वेशन दिसले. तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे काही ऑब्झर्वेशन या वाटलं की जे आपलं एक संपूर्ण आयुष्य आहे त्यात आपला उद्देश, आपल्या जगण्याचा हेतू किंवा अशा काही इमोशन्स मधलं डिसहार्मोनी, याबद्दल तुमचा काही अनुभव आहे? एक अनुभव मी आधी शेअर करतो आणि मग यांना विचारूया. एक साधारण 2-1 वर्षापूर्वी एक मुंबईवरनं मला फोन होता. आपला जो सेव्हन चॅम्प्स कार्यक्रम आहे त्या संदर्भातली माहिती कोणीतरी एक डेफ अँड डम स्कूलमध्ये शिकवणाऱ्या शिक्षिका फोनवर बोललो तेव्हा असं लक्षात आलं. पहिल्यांदाच फोनवरती ओळख झाली आणि मग दुसरा विषय होता आणि मग बोलता बोलता असं कळलं की त्या गेले वर्षभर सुट्टीवरती आहे, वय 40. आणि मग जरा आणखीन बोलणं पुढे चाललं फोनवरती तर ते असं म्हणाले की मला CA करून झालेला आहे, मोठ्या आकाराचा कॅन्सर, आणि माझ्या फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग हिस्ट्री आहे. 40व्या वर्षी झालेला 2 लहान मुलं आहेत. टाटाला आता चालू आहे किमो आणि असं सगळं. मग मी जरा जस्ट त्यांना काही प्रश्न विचारले, तुम्ही कॅन्सर झाला म्हणजे नेमकं काय झालं माहिती आहे का तुम्हाला काही सगळं? तर त्या म्हणाले नाही हो, मला काही तिथे कोणी काही सांगितलं नाही असं विशेष. मग मी जरा एक 5-7 मिनिटं त्यांना एक्सप्लेन केलं कॅन्सर म्हणजे काय असते काय नाही वगैरे वगैरे सगळी प्रोसेस कशी असते बॉडीमध्ये. त्या म्हणाले मी की 1 वर्ष झाले मला टाटा कॅन्सरला जाते, मला या गोष्टी कोणीच नाही सांगितलं, पहिल्यांदा कळलं मला की मला काय झालेलं आहे शरीराच्या आत. परत आणखीन गोष्टी पुढे गेल्या. मग त्या असं म्हणाल्या की मी एका शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि 2 वर्षापूर्वी आमच्या शाळेचे प्रिन्सिपल जे आहेत ते जुने रिटायर झाले आणि नवीन प्रिन्सिपल झाले
आणि ती जिलस आहे, ही अतिशय हाडाची शिक्षिका आणि मग हिच्याबद्दलचे जिलस आहे. त्यामुळे नाना प्रकारे हिला काय म्हणू आपण हरास करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ती असं म्हणते की माझं कॅन्सरचं डायग्नोसिस ते सर हेडमास्टर म्हणून आले आणि त्याच्यानंतर वर्षभराने CA करून डायग्नोस झाला बरोबर साधारणपणे. आता म्हणजे दरवेळेला मी अतिशय पॉझिटिव्ह विचार करणारी, प्रत्येक किंवा झाली की विचार करते आता मला परत शाळा जॉईन करायची, परत पूर्ववत कामाला यायचं सगळं. एक 2 दिवस माझे टिकून राहते आणि तिसऱ्या दिवशी परत डाऊन होते मी. मग परत आमचं बोलणं जरा चालू राहिलं फोनवरती आणि मग थोड्या वेळाने त्यांचंच असं वाक्य होतं, आत्ता मला कळलं म्हणे की असं का होतं, मी ठरवूनही परत डाऊन का होते. म्हणे मला असं कुठेतरी मनात वाटते आत्ता माझ्या असं लक्षात यायला लागलं की मी समजा आता किमो घेतली आणि बरी झाली आणि शाळेत गेली परत, तर पुन्हा त्याच हेडमास्टरच्या हाताखाली काम करावं लागणार, पुन्हा तीच हॅरॅसमेंट मला यावी लागणार आणि प्रॉब्लेमली दॅट्स वाय मी माझ्या शरीराला सांगते की तुला बरं नाही व्हायचंय. इतकं क्लिअर कट इमोशन्स आणि या सगळ्याचं काय म्हणू आपण असोसिएशन म्हणूया त्याला. आणि हे योगायोग असा की नेमकं त्या आठवड्यामध्ये मी 3 लोकांशी बोललो. त्याच आठवड्यात दाणी मॅडमशी मला वाटतं पहिल्यांदा माझी भेट झाली. त्याच आठवड्यात माझा वर्गमित्र जो आहे त्याच्याशी बोललो आणि ह्या मुंबईच्या ज्या आहेत काही त्यांच्याशी बोललो. आणि प्रशांतने जो प्रश्न विचारला मला साठी तो पण एक महत्त्वाचा पाठ ठरतो. काही लोकांच्या बाबत तर नक्कीच ठरत असेल, ज्याला आम्ही प्री डिस्पोजिंग किंवा ॲग्रिवेटिंग फॅक्टर म्हणतोय. कशामुळे तरी आहे ते जीन्स पण कशामुळे तरी त्याला असे झाले.